हॅलो गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. मी आहे निखिल आणि आज आहे डे 3 ज्यात मी माझा पहिला मोठा व्लॉग टाकणार आहे. सो आता तर सकाळ झाली चांगली मस्त आणि मी जिमसाठी आलेलो होतो. जिमच्या गच्चीवर आलेलो आहे सध्या व्लॉगसाठी. सो हा व्लॉग पूर्ण बघा, तुम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटेल. तर आता मी जिमला जातो. बाय. हॅलो गाईज, आपली जिम वगैरे झालेली आहे आणि जिमहून आताच घरी आलो. अंघोळ केली आणि रेडी झालो. तेवढ्यातच आईने मला एक काम सांगितलं की आता नवीन वर्षाचा पहिला शनिवार आहे, तर जाऊन मारुतीला नारळ फोडून ये. सो आता आपण पळतच जाऊ मारुतीच्या मंदिराला. तुम्हालाही मारुतीचं दर्शन घडू घालतो आणि तुम्ही बघा ते आमच्या इकडचे मारुती आहे कसे दिसतात. सो ब्लॉग बघत राहा. आपलं नारळ, तेल तेल, साखर, अगरबत्ती सगळं घेऊन झालेलं आहे मित्रांनो. आता आपण पटपट दर्शन करून घेऊ. तुम्हाला मंदिरातल्या आतमधलं पण सीन दाखवतो मी. तर चला. तर मित्रांनो, आपल्या इथं एकदम चांगल्या प्रकारे दर्शन झाले आहे. दर्शन करून मी जस्ट इथं बसलेलो होतो आणि आता तुम्हाला मारुतीचं मंदिर दाखवतो. सो हे बघू शकता गाईज तुम्ही, हे आमचं मारुतीचं मंदिर आहे. हे इकडं महादेवाचं मंदिर आहे. इकडं विठ्ठलाचं मंदिर आहे. ते असे लहान लहान पोरं येतात शनिवारची, इथं भरपूर गर्दी असते. तर काही जण असे बसतात पोरं. तसं मी साखर घेऊन बसलेलो आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना साखर वाटत आहे. हॅलो गाईज, देवदर्शन वगैरे करून मी घरी आलो. घरी येऊन जेवण वगैरे केलं मस्त आरामशीर. आणि आता ॲज युजल जे इंजिनियर करतात तेच मी घेऊन बसलेलो आहे. जे की आहे कोर्सेस. मी डेटा सायन्स आपलं थर्ड इयर फर्स्ट सेमिस्टर वगैरे झालं. तर मग मी आता डेटा सायन्सचा कोर्स घेऊन बसलो होतो Udemyवर. सो असाच असतो आपला दिवस. थोडे काही कामं करायची, थोडे काही अभ्यास करायचा. दिवस असाच निघून. सो मला इथं सांगा की आतापर्यंत ज्यांनी पण व्हिडिओ पाहिलेला आहे, तर तुमच्यापैकी कोणी इंजिनियर आहे आणि कोणी कोर्स करताय का? मी तर तसं डेटा सायन्सचा कोर्स करतोय. तुम्ही कोणता कोर्स करताय? कमेंट करू सांग प्लीज. हॅलो गाईज, मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. ह्याच्या हातात जे आहे त्याला आय थिंक काय बघस म्हणतात. आणि हा तो एकदम भारी एक्सप्लेन करतो. गुरुबाई, प्लीज याला एक्सप्लेन करतो ऑफिस. जे सम असतात त्यांच्यामध्ये हे असतात नंबर असतात. जे नंबरच्या समोर साईडला असतात त्यांना ऍड करायचं असतं. तर मग ते त्याचे फॉर्म्युले असतात. जसं की आता 6 केलं तर मग आता हे 5 हे नंबर्स हे फक्त 9 पर्यंत असतं. हे टेन्स, 1000, 10,000, 100,000 मग त्याच्यानंतर आहे ना काही सम असतात ज्यांच्यामध्ये असे स्पेस बनवतात. तर मग त्यांचे 12, 13, 14 असे 10 वगैरेचे फॉर्म्युले असतात. आणि त्याच्यामध्ये वरचे सगळे फॉर्म्युले असतात ते फक्त 4चे असतात, 4 पर्यंतचे असतात. आणि त्याच्यानंतर जे फॉर्म्युले असतात ते 2 9 पर्यंतचे त्यांचे फॉर्म्युले असे 13, 11, 12, 14 असे पण असतात. मग आता सीझन झाले तर मग आता एकदम बेस्ट 10 वाला फॉर्म्युला होता जो की बिग फ्रेंड मध्ये असतो. तर मग आता ते क्वेश्चन तो इथं बसून सॉल्व्ह करत होता. जर ॲन्सर राईट आहे का तुम्ही कमेंट करून सांगा. भाई त्यांनी ते एवढं भारी एक्सप्लेन केलं, एवढं भारी. कारण की मी ते शिकलेलो नव्हतो, मला काहीच माहिती नव्हतं त्यात. आणि तो म्हणतो त्यात लेवल पण असतात. लेवल 1, लेवल 2. त्याचा आता सध्या लेवल 2 आहे. त्याची उद्या परीक्षा आहे आणि जे तो क्लिअर केला तर तो लेवल 3ला जाईल. हो भाई, एवढं कुठं म्हणजे एकदम स्मार्ट माइंडेड गेम आहे तो. ॲबॅकस असं काहीतरी म्हणतात त्याला. सो तुम्ही कोणी हा ॲबॅकस केलेला असेल, मला सांगा की हा सोपा असतो का डिफिकल्ट राहतो? तर गाईज, तुम्ही आतापर्यंत ब्लॉगमध्ये असाल तर खूप खूप थँक्यू. असंच असतं माझा दिवस. खूप बोरिंग, थोडीशी कामं, थोडासा अभ्यास. तसं तर जास्त करून तर टाइमपासच होतो.
पण आता नवीन नवीन ब्लॉगर असल्यामुळे मला कॅमेरामध्ये तेवढं काही बोलता येत नाही, स्पष्ट करता येत नाही. डेली ब्लॉगिंग सोबत होत नाही. हे काही प्रॉब्लेम्स आहेत ते त्याच्यावर मी सुधारणा करेन. आणि नेहमी माझं असं होतं की असं मी कॅमेरा ओपन केला, मी बोलायला चालू केलं की असं वाटतं की मी कधी कॅमेरा ठेवू, कधी माझी स्क्रिप्ट म्हणजे जे बोलतोय ते खतम होईल. हे असंच चालू नाही राहणार. याला मी सुधारणा करेन. आणि तुम्ही इथपर्यंत पाहत राहिल्या, मला सपोर्ट करत राहताय. खूप खूप थँक्यू तुमचं की तुम्ही मला असं सपोर्ट करा. आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका जर का तुम्ही इथपर्यंत बघितला असेल आणि तुम्हाला तो आवडला असेल. तसं तर काही खास ब्लॉग नव्हता, बट इट्स अ सिम्पल आणि माझा पहिला ब्लॉग होता. सो प्लीज सपोर्ट मी अँड मी असेच ब्लॉग टाकत राहील. असेच म्हणजे याच्यावर थोडं इंटरेस्टिंग करायचा प्रयत्न करेन आणि आपण ही जर्नी पूर्ण करू. थँक्यू.